क्रांतीवीर वचनरक्षक कक्कया डोर समाज सोलापूर यांच्या वतीने समाजाच्या 29 जून रोजी सोलापुरात होणाऱ्या देशव्यापी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच श्री संत वीरशैव कक्कया महाराज बहुउद्देशीय संस्था शिवलिंगनगर MIDC येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सच्चिदानंद वटकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बाबूराव इंगळे, सारिका नारायणकर, बाबूराव इंगळे गुरुजी, समाजसेवक संजय जोगधनकर, समाजसेविका शारदा शिंदे, मुकुंद शिंदे, समाजसेवक सटवाजी वटकर यांची उपस्थिती होती। प्रारंभी श्री संत वीरशैव कक्कया महाराज यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथींचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न झाला। समाजसेवक सटवाजी वटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात देशव्यापी मेळावा आयोजनाविषयी सविस्तरपणे माहिती दिली। दिनांक 29 जून 2025 ला रविवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत हुतात्मा स्मृती सोलापूर येथे भव्य असा देशव्यापी महामेळावा आहे। त्या मेळाव्याचा विषय आहे अनुसूचित जातीतील आरक्षण व नवीन शैक्षणिक धोरण। जे भविष्यात जे आपलं संकट येणार आहे त्या संकटाला सामना कसा करावा त्यासाठी आपल्याला मोठमोठे तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्या मार्गदर्शनाचे त्याला अनुसरून तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं आणि कशासाठी तुम्ही यायचं ही सर्व मंडळी तुम्हाला सांगणार माहिती। समाजातील ज्येष्ठ नागरिक निस्वार्थीपणे व तनमनधनाने गावागावातील वाड्या वस्तीवरील तसेच महापालिकेच्या रस्त्यावरील दिव्याखाली बैठका घेऊन प्रबोधन करीत आहेत। हे चित्र अन्वी न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्याने टिपले आहे। सदर देशव्यापी मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेविका शारदा शिंदे व समाजसेवक संजय जोगधनकर यांनी आपल्या मनोगतातून केले। जसे जीवनरक्षक आपले वचनरक्षक कक्कया महाराज आपल्या समाजासाठी खूप लढले, ते शूरवीर होते आणि तसेच आपले रक्षक म्हणून आता समाजाचे रक्षक म्हणून श्री सोनकोडे लक्ष्मीदास सोनकोडे साहेब आहेत, श्री सुधीरजी खरटमल साहेब आहेत, तसेच सच्चिदानंद वटकर साहेब आहेत। ह्या तिघांना आपण स्वतः आपला समाज एकत्र येऊन त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांचे हात बळकट केले पाहिजे। आपण आपल्या समाजासाठीच लढायचं आहे। आपण आपलं कुठलं कार्यक्रम नाही आहे, समाजाचं हे मंडळाचं किंवा प्रतिष्ठानचं किंवा वैयक्तिक कुठलं कार्यक्रम नाही आहे। आपण आपल्या समाजाच्या कार्यक्रमासाठी आपण 29 तारखेला बहुसंख्येने म्हणजे 18 वर्षापुढील मुलं, शाळेला कॉलेजला जाणारे मुलं, वयस्कर महिला, बंधू भगिनी सगळेजण जास्तीत जास्त उपस्थित राहावे। संपूर्ण समाजाचं जे आहे महार, मांग, चांभार, ढोर ही जे असे जाती आहेत ह्या जातीचं वर्गीकरण चालू झालेलं आहे आणि ह्या वर्गीकरणामध्ये आपला समाज अतिशय मुठभर आहे। जे नोकरीसाठी वगैरे आरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आरक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत माणसं आहे, त्याच्यामुळं आपल्याला आरक्षण हे अतिशय गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून 29 जूनला मेळावा आयोजित केलेला आहे आणि सर्व देशव्यापी मेळावा आहे। त्याच्यानंतर सुद्धा आपण गप बसून राहून चालणार नाही, तर आपल्याला हे शेवटपर्यंत त्याचा लढा द्यावा लागणार आहे। समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या समाज प्रबोधनात्मक कार्याला युवक युवतींनी सलाम केला आहे। आपल्या समाजातील भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, तसेच उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन बाबूराव इंगळे गुरुजी व सच्चिदानंद वटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले। ही घटना आली, त्या घटनेच्या रात्रीच्या 12 वाजता आमचा एक माणूस एक मत ही संधी आम्हाला दिली। पूर्वीच्या काळात मतदानवर नव्हतं, आपल्याला मतदानापासून फार दूर होतो आपण, कारण मतदान कोणाला होतं जे शिकलेले होते, काही संस्थान होते मोठे, त्या संस्थानिकाला मत द्यायचा अधिकार होता, आपल्याला नव्हता। म्हणजे इतकी वाईट अवस्था आपली होती की आपण ह्या साऱ्या संकटातून पुढे आलो। आज आपण सुखी आहोत त्याच्यामुळं घटनेच्या तरतुदीमुळं। आज शिक्षण घेतलं, मला शिक्षण मिळालं, मी शिक्षण घेतलं, नोकरी केली, नोकरीसाठी जागा रिक्त करावं लागतं। आरक्षण म्हणजे काय हे सांगतो की आपल्याला या घटनेच्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी दिलेला कोठा, समजा 10 लोक नेमायचे असतील एखाद्या जागेवरती एखाद्या नोकरीमध्ये, तर 10 मधले मागासवर्गीय जेवढे आहेत त्यांना अगोदर नेमायचं, कारण घटनेनुसार झालं पाहिजे, त्यांची टक्केवारी दिलेली असते। मग आज आपल्याकडे म्हणजे ह्या जे आरक्षणाचा प्रकार जो आहे हे फुलेंनी विचारात घेतलं, त्यावेळेस शिक्षणासाठी सवलत दिली, आणि सावित्री मातेने शिक्षण अगदी दिलं बायकांना, म्हणून आज आमच्या या भगिनी आज दिसत आहेत।
गरिबीत असलं तरी त्यावेळेस सरकार आम्हाला सक्तीनं शाळेत पाठवत होतं. आणि एवढंच काय, ज्यावेळेस आम्ही शाळा कॉलेजला गेलो तर आम्हाला स्कॉलरशिप दिली आणि स्कॉलरशिप दिली, सगळ्या सवलती दिल्या, म्हणून आम्हाला शिक्षण घेता आलं. अनेक डिग्र्या घेतल्या. मग डिग्र्या घेतल्या तर योगायोगानं 1975 साली 75 सालाच्या अगोदर 72-73 सालाच्या अगोदर बऱ्याचशा आरक्षण होती, पण ते अंमलात आणले जात नव्हते. पण इंदिरा गांधींनी ठाम निर्णय घेतला की त्यांनी सगळ्या बँकाचं राष्ट्रीयकरण केलं. सगळ्या बँकाचं राष्ट्रीयकरण केलं आणि बँकामध्ये पूर्वी फक्त ब्राह्मणच होती. या बैठकीचे सूत्रसंचालन महिला अध्यक्षा सारिका नारायणकर यांनी तर आभार प्रदर्शन नागेश इंगळे यांनी केले. बैठकी प्रसंगी श्रीदेवी इंगळे, सारिका नारायणकर, ललिता कदम, लक्ष्मीबाई शिंदे, प्रिया मोहोरकर, संतोष मोहोरकर, इरालाल खरटमोल, नागेश इंगळे, नागेश नारायणकर, विठ्ठल शिंदे, संतोष कोकणे, सोनू शिंदे आदी मान्यवरांसह समाजातील महिला भगिनी, आभारवृद्ध समाजबांधव उपस्थित होते.